महाराष्ट्राचा। दौंड तालुका पाटस येथील पाटील मळा या ठिकाणी खासगी सिमेंट कंपनीने पाटस स्टेशन रेल्वे शेजारी आपला उद्योग वाढवण्यासाठी सुमारे 70 एकर बागायत शेती क्षेत्र विकत घेतलंय। ही जागा ताब्यात घेण्यासाठी खासगी गुंडांचा वापर केला जात आहे। पाटील मळा या भागामध्ये कंपनीच्या गुंडांकडून महिलांची छेडछाड प्रकार समोर येत आहे। सिमेंट कंपनीचा महाडॉन आपली दौंड तालुक्यामध्ये हुकूमत गाजवताना दिसत आहे। पैशाच्या जोरावर शेतकरी महिलांवर गुंडगी करताना दिसत आहे। अशा गुंडांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा असे पुणे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना लेखी निवेदन दिले आहे। काशीतोळे बोलते। पहिला जी शेतात यायला आम्हाला बिंदासपणा वाटायचा, असं बिंदासपणा वाटत नाही, भीती वाटते। कशामुळे भीती वाटते तुम्हाला? लोक येतात इकडून तिकडून फिरतात, संध्याकाळचं तर नाहीच थांबू शकत आम्ही। म्हणजे कोण लोक येतात इथं सर? ही कंपनीची लोक हिंडलेली दिसतात शेतात, इकडून तिकडून आम्ही आलो। तरुण वर्ग फिरतो का इकडे जास्त? तरुण लोक येतात का इथं? ही कंपनीचीच लोक आहेत, दुसरं कोण? कंपनी त्यांनीच पाठवलेली। असं आहे का? काय नाव नमस्कार, तुमचं? मी कल्याणी आबा सुशुतोळे। इथं जे काय औद्योगिकरण होत आहे त्याचा आम्हाला भविष्यात पण त्रास आहे आणि सध्याही खूप त्रास होत आहे। महिला जो मजूर म्हणजे आमच्या शेतात यायचा ना, तो पण यायला आता भीत आहे आणि आम्हाला पण भीती वाटते। कशामुळे भीती वाटते तुम्हाला? कारण हे जे कंपनी जे बाउन्सर पाठवलेत ना त्यांच्यामुळं काही लोक दहशत निर्माण करतात। दहशत निर्माण करतात आणि दमदाटी करतात, त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते आणि भविष्य पण आमच्या मुलांचं आमचं पण धोक्यातच आहे, कारण शेतीवरती ह्याचा परिणाम होणार आहे आमच्या सगळ्या ह्याच्यावरती। नमस्ते, माझं नाव विशाल गणपत शितोळे। आपण या ठिकाणी शेजारीच मी बांधकरी आहे आणि शेतकरी आहे। माझी आईसुद्धा इथं उपस्थित आहे, सर्व परिवार उपस्थित आहे। हे जे चाललेलं आहे ते फार अतिशय अन्यायकारक आणि अन्याय आपल्याच्यावर केला जात आहे या कंपनीच्या वतीने। या ठिकाणी अनधिकृतपणे बांधबंदिस्ती ह्या लोकांच्याकडून केली जात आहे, खड्डे खांदले जात आहेत आणि जर आपण विचारायला गेलो हे खड्डे का खांदताय तर या ठिकाणी त्यांनी बाउन्सर 10-12 आणून ठेवलेले आहेत। इथं महिलांना जाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, ते ओरडतात, शिट्ट्या मारतात, काही बोलतात। तर आमच्या महिलांनी रानात यायचं का नाही आहे? बरं, ह्यांनी जर बांधबंदिस्ती करायला आमचा विरोध नाही आहे, पण बांधबंदिस्ती करताना ह्यांनी इथं कंपाऊंड करताना त्यांनी कायद्यात्मक काहीतरी कागद दाखवायला पाहिजे ना, इथं की कप्रत दाखवायला पाहिजे की आमची मोजणीत परिणिती आहे। त्यांना जर विचारण्यात आलं, आता तिथं एक नलगे म्हणून त्यांना मी आता फोन केला, ते म्हणले तुमचं क्षेत्र भरतं, तुम्ही कशासाठी विरोध करताय? बरं म्हणलं, आमचं क्षेत्र भरतं हे कसं तुम्ही सांगताय? आम्ही जर मोजणीच केली नाही आहे तर तुम्ही आमची क्षेत्र कधी मोजले? रात्रीची मोजली की आमची क्षेत्र? कुणाच्या परवानगीने मोजली क्षेत्र? दुसरी गोष्ट अशी आहे की एवढा मोठा अन्याय केला जात आहे की येणारा आमचा जो कॅनॉलचा पाट आहे, पाटबंधारे खात्याचा, हा सुद्धा या कंपनीने मोडून टाकलेला आहे। बरं, शेजारी पाटस कानगाव शिव आहे, शिवसुद्धा या कंपनीने उद्ध्वस्त करून टाकलेली आहे, मोडलेली आहे। त्या ठिकाणी आमचा जाण्याचा रोड आहे, आमचा ऊस तिथून जातोय, आमचे सर्व शेतीचे कांदा माल सगळा तिथून जातोय आणि ह्यांनी हे शिव मोडलेली आहे। बरं, शिव मोडण्याचा अधिकार या लोकांना दिला कोणी? बरं, आमचा याला विरोध नाही आहे, औद्योगिकरणाला शेतकऱ्यांचा कधीच विरोध नव्हता आणि नाही आहे। बरं, आम्ही आता आबा जसे म्हणलं की आम्ही अन्नदाते आहेत, बरं अन्नदाते आहेत, आम्ही अन्नदाते आहेत, पण आमच्यावर अन्याय का करता तुम्ही या कंपनीच्या माध्यमातून? आमच्यावर मध्ये जर आम्ही एक लोढा म्हणून होते, त्या लोढांशी ज्यावेळेस बोलायला गेलो तर ते लोढा म्हटले की तुम्ही शेती बंद करायची। मग हे लोढांना अधिकार कोण दिला आम्ही शेती बंद करायचं? मग शेती जर आम्ही बंद केली तुम्ही सगळेजण खाणार काय? आणि हे जर असे अन्यायकारक बोलत असतील, आमच्या महिलांना जर वाईट जर बोलत असतील, शिवा मोडत असतील, पाटबंधारी पाठ मोडत असतील, तर हा आमच्यावर होणारा अन्याय आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्वजण एक दिवस रस्त्यावर उतरणार आहे। आणि जर ह्याच्यातून अनुचित प्रकार काय घडला तर ही कंपनीचे जबाबदार, याच्यामध्ये नलगे जबाबदार असतील, याच्यामध्ये लोढा जबाबदार असतील किंवा कंपनीचे अधिकृत जे लोक असतील ती सर्व जबाबदार असतील, याची मी पूर्वकल्पना आपल्या माध्यमातून देत आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।